रस्ता आहे गाईज, हा रस्ता खूप चालतो पण रात्री थोडा भयानक राहतो, तो पटकन जाऊन यावं लागेल. आय थिंक गाईज मध्ये शूटिंग अलाउड नाही, पण मी एंट्रान्स आहे मी व्हॉइस ओव्हर यासाठी करतोय की मंदिरात शांतता ठेवली पाहिजे. आणि शेवटी कल्की अवतार तुम्ही बघू शकता तिथं. आणि हे आपले कृष्ण भगवान, या राधा राणी. तर स्वागतम मंडळी. आता वाजले आहे अराउंड 5:30 संध्याकाळचे. तुम्ही बघू शकतात आता स्टील उन्हाळा आहे. आता उन्हाळा आहे तरी पण ढगाळ वातावरण झालेलं आहे. तर आता आपल्याला जायचं आहे, आपण चाललो आहे, पण त्या साईडला चाललो आहे. आता त्या साईडला काय, त्या साईडला आहे राधाकृष्णाचं मंदिर आहे. मला नेमकं नाव माहीत नाही त्याचं, युगल सरकार काहीतरी आहे समथिंग. तर ते मंदिर आहे, तर आपण तिकडं चाललो आहे. तर मंडळी मी आता रस्त्यात आहे, या बायपासवर आहे. हा जो मिठमिठाकडे जातो रस्ता, आता मला नेमकं नाव माहीत नाही, तुम्हाला इथं मॅपमध्ये दाखवून द्यायचो मी, इथं दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर. तर हा रस्ता आहे. आता पेट्रोल भरलं गाडीचं आणि मी संध्याकाळी कार निघलो इतकं, कारण की ऊन राहतं खूप. 5:30ला निघू म्हणलं, आता 5:30 वाजले, तर 5:30 वाजून गेले. आता अराऊंड 6 वाजत आले. आता चाललो आहे मी आणि मग तेच म्हणलं मी. आणि हा रस्ता आहे गाईज, हा रस्ता खूप चालतो पण रात्री थोडा भयानक राहतो, तो पटकन जाऊन यावं लागेल आपल्याला. हा असा व्ह्यू आहे गाईज इथं. तर चला जाऊ. आणि मला ॲक्शन कॅमेरा घ्यावा लागेल गाईज. मोबाईल पण लावतो पण मोबाईल थोडा रिस्की आहे लावणं इथं. सो मंडळी आता वाजले आहे 6:08 आणि आलो आहे मंदिराजवळच. ते तिकडं देवगिरी किल्ला आहे आणि इकडं श्री राधा मुकुंद युगल सरकार मंदिर. तर चला जाऊ मध्ये. तर मंडळी गाडी लावली इथं पार्किंगमध्ये आणि मंदिर आपल्या समोरच आहे. तर चला जाऊ मंदिरामध्ये. काय कसं आहे समजा, तुम्हाला स्ट्रक्चर पण दाखवतो. स्ट्रक्चर खूप भारी आणि देवाची मूर्ती दाखवतो. आय थिंक गाईज मध्ये शूटिंग अलाउड नाही, पण मी पहिले केली होती. इथं बोर्ड दिसतोय प्री वेडिंग व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही, तर मे बी बघू दाखवता आलं तर. पण मंदिर तर बाहेरून असं आहे गाईज. तर मंडळी ही मधली बाजू आहे मंदिराची, जो आपण एंटर करतो. तर एंट्रान्स आहे मी व्हॉइस ओव्हर यासाठी करतोय की मंदिरात शांतता ठेवली पाहिजे. तर त्यासाठी मंडळी ही आहे राधाकृष्णांची मूर्ती. किती मस्त आणि सुंदर दिसत आहे राधा आणि कृष्ण. जय श्री कृष्ण. बाकी इथं गणपती बाप्पा आणि इकडं बजरंगबली आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकतात सिलिंगवर इथं राधाकृष्णांचे किंवा कृष्ण भगवानचे बालरूपाचे फोटो लावलेले आहेत. तर किती मनमोहक रूप आहे त्यांचं. व इथे समोर भगवान विष्णूंचे म्हणजे नारायण भगवानचे 10 अवतार दाखवले आहेत. आणि शेवटी कल्की अवतार तुम्ही बघू शकता तिथं. तर मंडळी हे आहे मंदिर. मंदिरच्या बाहेरील जे नक्षीकाम दाखवतो तुम्हाला एकदा. मंदिरच्या बाहेर पण नक्षीकाम केलं आहे. वामन अवतार वेगवेगळे इथं, म्हणजे असं वाटणारच नाही की आत्ताच्या काळात केलं आहे. म्हणजे टेक्स्चर आणि ते बघून वाटन, पण जे डिझाईन आहे असं वाटतं की ऐतिहासिक मंदिर आहे एखादं. मागच्या बाजूने तुम्ही बघू शकता तिथं सिंहाची जे डिझाईन काढली, म्हणजे सिंहच ठेवलेले. सिंह आहे तिथं. एकदम मस्त मंदिर. तुम्ही गुगल मॅपवर पण बघू शकतात की त्याचा म्हणजे किती एरिया आहे. हे मंडळी इथं वराह अवतार त्यांची प्रतिमा इथं बनवलेली आहे. आणि मागच्या बाजूने असं एक खूप मस्त भव्य मंदिर दिसतं गायचे. म्हणजे तुम्ही असं एक अँगलनी बघशाल ना का एकदम मस्त दिसतं. तसं तर सगळ्याच अँगलनी मस्त आहे, पण एक समजा एक कोपरा जर धरला ना एकदम असं पोर्ट्रेट इमेजमध्ये नसतं का, तसं सेम दिसतं. आणि असं मंदिर आहे गाईज. फोटो काढत होतो म्हणून तसं रिॲक्शन दिली. समोर इथं असं गार्डन केलं आहे. हळूहळू चालू आहे, डेव्हलपमेंट चालू आहे. समजा तिथं एंट्रन्स आहे आणि
हळूहळू चांगलं करतील. गार्डन ते इथं केलं आहे. मंदिर तर एक नंबरच आहे, बाकीच्या गोष्टी पण करतील अजून. आणि मंडळीवरती तर राधाकृष्णांचं मंदिर आहे, पण याच्या खाली तुम्ही जासान गर्भगृहात समजा खालून, तर तिथं शिव पार्वती आणि गणपती बाप्पा आहे. तर ते पण दाखवतो तुम्हाला. तर हे असं आहे आर्किटेक्चर याचं, बघू शकता. दगडाचं मला नाव नाही सांगता येणार नेमका कोणता आहे समजा, पण एक ते संगमरावर राहतो त्याचा तो वेगळा राहतो, व्हाईट राहतो, पण हा कोणता आहे माहीत नाही. पण एकदम मस्त नक्षीकाम दिलं आहे. तिकडं बघा श्रीकृष्ण आणि त्यांच्याच मागं इकडं श्रीकृष्ण राधाचा दुसरा फोटो आहे. या मंदिराचं नाव युगल सरकार, राधा मुकुंद युगल सरकार मंदिर आहे. मे बी मी तुम्हाला इकडं येत असेल स्क्रीनवर, ते नाव आहे राधाकृष्णांचं मंदिर आहे. आणि अशी लाइटिंग लावली रात्री तर खूप भारी दिसतं. डिझायनिंग तर खूप भारी आहे बघा. जर तुम्ही काही छत्रपती संभाजीनगरच्या एरियात राहत असाल, आता इथं तर सिटी बस आहे बघा, लगेच सिटी बस पण दिसली, सिटी बस पण येते इथं. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या एरियात राहत असाल तर इथं विजिट करा, मंदिरात विजिट करा. एकदम भारी आहे मंदिर पण, आणि राधाकृष्ण तर ते भारीच आहे ते. तर मंदिरला विजिट करा. ही बाजूची एंट्रन्स आहे. तुम्हाला मधलं दाखवलं, मी मध्ये बोललो नाही कारण की मध्ये शांतता ठेवावी लागते, आणि इथं तर लिहिलं डायरेक्ट मोबाईल बंद ठेवा म्हणून, तर त्यामुळं मध्ये तुम्ही बघितलं. समोरून असं आहे गाईज, इथं एंट्रन्स आहे, इथं अशा पायऱ्या आहे, आणि असं समोरची बाजू असं भव्य मंदिर दिसतं काय, तिथं लाइटिंग लावलेली आहे सगळं. आणि बाहेरच्या बाजूला पण अवतार लावलेले आहे भगवान विष्णूंचे. आणि इथं खाली आहे शिव पार्वती गणेश मंदिर. हे आहे शिव पार्वती आणि गणपती बाप्पा, आणि इकडं राधाकृष्णांचा फोटो पण आहे, नंदी महाराज. आणि काय माहिती इथं खाली थोडं लांब जातो काहीच मंदिर आहे, शांतता करतो. तर काय माहिती का बरं कोणी येत नाही इथं, म्हणजे इथं खाली, कारण की त्यांनी पाटी तर लावली, पण लोकांना वाटतं तसं माहीत नाही काही लोकांना. जर आले इथं तर नक्की खाली या. काही लोकांना माहीत नसतं मे बी, तिथं तरी पाटी लावली म्हणून तरी येते थोडीफार. आणि हे आपले कृष्ण भगवान, या राधा राणी, मस्त ओरिजिनल एकदम दागिने ते चिटकवलेले त्याच्यावर, आणि मोराचा पीस पण ओरिजिनल आहे गाईज. जय श्री कृष्ण, जय श्री राधे, हर हर महादेव. आणि मंडळी इथं भिंतींवर राधाकृष्णांचे फोटो काढलेले, चित्र काढलेले आहे. तर इथं भगवान श्रीकृष्ण आहे. इथं तुम्ही जर आय थिंक मी सोशल मीडियावर टाकलं आहे, इन्स्टावर, त्याच्यावर इथं काढला होता एकदा मी फोटो, तेव्हा लई दिवस झाले अभिषेकसोबत आलं होतं तेव्हा. तर हा फोटो मला दरवेळेस ध्यानात येतं इथं आल्यावर. मंडळी इथं आता थंबनेलसाठी फोटो घेतला. मंदिर पण मस्त दिसतंय आणि मी पण दिसतोय, तर चांगलं आहे. सो मंडळी असं होतं काय, मंदिर बघितलं, एक्सप्लोअर केलं आहे. एक्सप्लोअर म्हणजे मी तर पहिलेच बघितलं, पण ब्लॉगिंग थ्रू एक्सप्लोअर केलं. म्हणजे कसं आहे आर्किटेक्चर, ते राधाकृष्णाचं मंदिर, कृष्णाचं मंदिर असलं तर ते ग्रेट असं, कोणते पण देवाचं असलं तर मंदिर चांगलंच असतं. तर चांगलं होतं. तर एवढंच होतं काहीच आपला हा ब्लॉग. याच्यात एवढं नव्हतं, शॉर्टच ब्लॉग होता. मी फक्त आलो होतो इथं दर्शनासाठी, तर म्हणलं ब्लॉग बनवू. तर हसा खेळा आणि जागा गाईज. बाय.